नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? जुन्या 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 आठवणी काढत मी प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवरती आलेलो आहे. एका अर्थाने एक वेगळ्या प्रकारचा प्रवास माझा पूर्ण झालेला आहे, कारण 2001 साली झालेल्या पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या श्रीलंकेत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मी कव्हर करायला पत्रकार म्हणून आलेलो होतो आणि उत्साहाने अक्षरशः त्यावेळेला फक्त कोलंबोमध्ये सामने होते. एक दिवस सामना प्रेमदासावरती असायचा, एक दिवस सामना सिंहली स्पोर्ट्स क्लबला असायचा. रोजच्या रोज सगळे सामने मी कव्हर केलेले होते. भारताचेच नाही, सगळ्या मॅचेस मी कव्हर केलेल्या होत्या आणि अगदी माझ्या पहिल्या पत्रकारितेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मी घेतलेला होता. त्याची आठवण मला आली. त्याच्यानंतर खूप पाणी पुलाखालनं वाहून गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कित्येक वेळेला गमतीने कसं होतं, एखादी गोष्ट आपल्याला पक्की माहीत असते, परंतु त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी जेवायला जातो, एखादा नाटक बघतो, एखादा सिनेमा बघतो, एखाद्या मित्राला भेटायला जातो, जेव्हा माहिती असतं काय होणार आहे, पण तरीही तो पुनःप्रत्ययाचा आनंद एक असतो. पूर्वीच्या काळामध्ये मी नेहमी सुरुवात करताना म्हणायचो की भाऊ आणि बायकोचा भाऊ याच्यात फरक असतो, कारण बायकोचा भाऊ म्हटल्यानंतर आपल्याला नीटच वागायला लागतं, कारण त्याच्यावरती बरंच काय अवलंबून असतं. तसं क्रिकेट सामना आणि भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याला एक वेगळ्या प्रकारची धार आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या भावना या लढतीमध्ये गुंतलेल्या असतात. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातली मजा ही त्या मानाने तेवढी राहिलेली नाही आहे, कारण अगदी गेल्या 20-1 वर्षामध्ये हळूहळू करून पाकिस्तान क्रिकेटला लागलेली घरघर ही याला कारणीभूत आहे. तेवढा तगडा हा संघ राहिलेला नाही आहे, पण तरीही एक गोष्ट विसरता येत नाही की भारताविरुद्ध सामना ही एकच गोळी त्यांच्या आजाराला लागू पडते. त्यामुळे ते त्वेषाने खेळतात, चेवानी खेळतात आणि त्यामुळे या लढतीला मजा येऊ शकते, ही गोष्ट मला माहिती आहे. म्हणून रविवारी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. मी जसं अगोदर म्हटलं, मी अशा कॅप्टनच्या मॅचेस पाहिल्यात. सुरुवात अगदी माझी इम्रान खानपासून झाली, जावेद मियादाद नंतर कप्तान होता आणि अगदी इंजमामुल हकपर्यंत मी बघितलेलं आहे. पाकिस्तान संघाचं नेतृत्व तगड्या खेळाडूंनी केलेलं आणि त्याच्या अंडर भन्नाट टीम असायची. आत्ताच्या घडीला सलमान अली आगा हा पूर्ण बॅट्समन आहे का माहीत नाही, पूर्ण बॉलर आहे का माहीत नाही, पण तो पाकिस्तान संघाचा कप्तान आहे आणि त्या मानाने पाकिस्तान संघाला उत्तम प्रकारे तो हँडल करतो आहे, ही गोष्ट मान्य करायला लागेल. आणि संघाबद्दल जर का बोलायला झालं तर शाहीन शाह आफ्रिदी एक असा खेळाडू आहे, बाबर आझम एक फलंदाज असा आहे की ज्यांची नावं मोठी आहेत, बाकीच्या खेळाडूंची तेवढी मोठी नावं नाही आहेत. आणि तरीही पाकिस्तान संघ हा भारताविरुद्ध खेळायचं म्हटल्यानंतर अगदी सराव करून जय्यत तयारीत आहे, कारण ही अनिश्चितता जी होती ती भारतीय खेळाडूंना वाटत नव्हती, ती पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटत नव्हती. दोघांना पण हे पूर्णपणे कल्पना होती मनोमन की हा सामना होणार आणि हा होणं सगळ्यांच्या दृष्टीने गरजेचं आणि फायद्याचं आहे, हे जाणून होतं आहे. त्यामुळे दोन्ही संघ झोपा काढत नव्हते, या लढतीची वाट बघत होते. आत्ताच्या घडीला प्रेमदासा क्रिकेट मैदानावरती मी उभा असताना भारतीय संघ जेवढी या सामन्याची वाट बघतोय आणि तयारी करून आहे, तेवढाच पाकिस्तान संघ आहे. आता आपण प्रत्यक्ष खेळाबद्दल बोलूया. ह्याच्यामध्ये 2 अपडेट पहिल्यांदा देतो. पहिला पावसाचा अपडेट. लोक म्हणत होते, अहो तुम्ही पावसाचा अपडेट देत नाही आहेत, विषय वेगवेगळे असतात. मी सांगत होतो ज्यावेळेला मी प्रिव्ह्यू सादर करीन त्यावेळेला पावसाचा अपडेट देईन. होय, आत्ता ही क्लिप रेकॉर्ड करत असतानासुद्धा आकाशामध्ये ढग आहेत, पाऊस पडत नाही आहेत पण आकाशामध्ये ढग आहेत आणि सामन्याच्या दिवशी कमी दाबाचा पट्टा हा सण्णकन या मैदानाला लागणार आहे, ही गोष्ट सत्य आहे. वेधशाळेने तसा अंदाज वर्तवला आहे आणि सामन्याच्या अगोदर जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. याच्यामध्ये व्यत्यय येणार आहे. चांगली गोष्ट अशी की श्रीलंकेमध्ये मी पाहिलं जे जगामध्ये कुठेही करत नाहीत, खेळायचा स्क्वेअर नाही तर संपूर्ण मैदान अगदी कॉर्नर टू कॉर्नर बाउंड्री लाईनला हे आच्छादनं टाकून कव्हर करतात. तेवढी सुसज्ज कामगारांची फळी त्यांच्याकडे आहे, ही एक चांगली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मैदानाचं जे
मैदानाची जी माती आहे ती रेतीसारखी आहे. आत्ता मी जिथं उभा आहे माझ्या पायाखालीसुद्धा रेतीसारखी माती आहे, चिकट किंवा अशी लाल मातीसारखी नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम अप्रतिम आहे प्रेमदासा मैदानाची. त्यामुळे इथं पाऊस थांबल्यानंतर 1 तासामध्ये सामना चालू होतो असा विश्वास स्थानिक संयोजक बोलून दाखवत आहेत. तरीही पावसाची शक्यता आहे, हे नाकारून चालणार नाही. दुसरा मुद्दा खेळपट्टीबाबतचा. या मैदानावरती असंख्य सामने मी कव्हर केलेले आहेत, असंख्य. आणि ही खेळपट्टी थोडीशी स्लो आहे. त्याचबरोबर हे मैदान मोठं आहे, सीमारेषा मोठ्या आहेत. त्यामुळे तुम्ही मिसहिट झालेला बॉल सिक्सर जाणार नाही. त्यामुळे बॉलर्सना थोडीशी इथं मदत होते. आणि ही मदत होत असताना या खेळपट्टीवरती बॉल स्लो जात असल्यामुळे थोडासा फिरकीचा बोलबाला असायची शक्यता आहे, जी मी ह्याच्या अगोदरच्या क्लिपमध्ये तुम्हाला समजून सांगितलेली आहे. भारतीय संघ एवढाच विचार करतो आहे की उस्मान तारिक जो आहे त्याचा जास्त विचार न करता, समजा तो पाकिस्तान संघातनं खेळला तर त्याच्या शैलीपेक्षाही त्याला समोर सिक्सर कशा मारायचा याचा विचार भारतीय संघ करतो आहे, अशी मला कळलेली बातमी आहे. म्हणा ही काय अशी लपवण्यासारखी नाही आहे, सगळ्यांचा अंदाज हाच आहे, फक्त मला कळलेली बातमी आहे. आता दोन्ही संघांबद्दल बोलू. या पाकिस्तान संघाबद्दल मी पहिल्यांदा बोलतो कारण पाकिस्तान संघामध्ये मी अगोदर म्हणलं तसं नावाजलेले खेळाडू कमी आहेत. शाहीन शाह आफ्रिदी आणि बाबर आझम हे दोघंच असे खेळाडू आहेत की ज्यांची नावं खूप मोठी आहेत. तरीही या दोघांचा परफॉर्मन्स सामने जिंकून देणारा परफॉर्मन्स राहिलेला नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकीचे खेळाडू मात्र आत्ता सर्वात जास्त या संघामध्ये परफॉर्म बॅट्समन म्हणून कोण करत असेल तर साहिबजादा फरहान हा खेळाडूंनी गेल्या वेळेलासुद्धा भारत पाकिस्तान सामना झाला तेव्हा चांगली बॅटिंग केली होती. भारताच्या तगड्या बॉलरला इन्क्लुडिंग बुमराह यांनासुद्धा त्यांनी चांगले फटके मारले होते. एक चांगली इनिंग तो खेळला होता, हे कबूल करायला लागेल. फक्त आता होतं कसं की पाकिस्तानी खेळाडूंचा स्वभावच असा आहे की लगेच त्याचा वाच्यता करायची आणि मोठं काहीतरी स्टेटमेंट करायचं. मी बुमराचं करिअर संपू शकतो अशी बॅटिंग करण्याच्या लयीत आहे. हे बोलायची साहिबजादा फरहानला गरज नव्हती. बोलून तो मोकळा झालेला आहे, तो बोलतो, बुमराह बोलत नाही. बुमराह जे करायचं ते करतो. त्यामुळे ती लढत जी आहे बुमराह वर्सेस साहिबजादा फरहान ही बघायला खूप मजा येणार आहे. त्या उत्साहाने मी इथं येणार आहे. बाबर आझम हा काही डॉट बॉल्स खातो आणि मग रन्स करतो, ही त्याची जुन्या स्टाईलच्या बॅटिंगची स्टाईल आहे. म्हणून त्याला संघात का घेतलं याच्यावरनं पहिली बोंबाम झाली. परंतु गेल्या 2 सामन्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी बॅटिंग केली. तो वेळ जरी घेत असला तरी नंतर त्याचा स्ट्राईक रेट 110पर्यंत पोचतो. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तो स्ट्राईक रेट पुरेसा नाही असं म्हणणं आहे. जे माझे पाकिस्तानी पत्रकार मित्र आहेत ते सांगतात तुमच्या संघामध्ये मोठे फटके मारणाऱ्या खेळाडूंची जी फळी आहे ती धोकादायक आहे पाकिस्तानी संघासाठी. त्या मानाने पाकिस्तानी संघामध्ये बिग हिटर्स कमी आहेत. त्यांचा मुख्य भरवसा हा ऑलराऊंडर्सवरती आहे. सईम आयूब ओपनिंगही करतो, कधी कधी नवा बॉल शाहीन शाह आफ्रिदी एका बाजूने टेकतो, एका बाजूने ऑफ स्पिन टाकतो, बॉल जास्त वळवत नाही. तेच आहे त्यांच्या तळातल्या काही म्हणजे शेहजाद जो आहे तो सुद्धा असाच आहे, लेग स्पिन टाकतो आणि त्याबरोबर बॅटिंग करतो. म्हणजे काय, फहीम अशरफ आहे की तो सुद्धा ऑलराऊंडर आहे. या ऑलराऊंडर्सवरती त्यांचा भरोसा आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि बॉलिंगमध्ये फिरकीची बोलबाला जास्त आहे कारण नसीम शहाला ते खेळवतील असं आत्ता तरी वाटत नाही आहे. पावसामुळे जर का खेळपट्टी ओलसर राहिली, आर्द्रता राहिली आणि हवामानातही ओलावा असला तर कदाचित दुसरा फास्ट बॉलर घ्यायचा विचार केला जाईल. पण डायरेक्ट न खेळलेल्या आत्तापर्यंतच्या नसीम शहाला एकदम जर का भारताविरुद्ध खेळवलं तर ते काय होईल ही बुमरँगसारखी गोष्ट होऊ शकते. त्यामुळे त्याचा विचार आत्ता तरी पाकिस्तान करत नाही आहे. आता मुख्य मुद्द्याकडे येतो, भारतीय संघाकडे. भारतीय संघामध्ये जर का आपण पाहिलं फलंदाजीची ताकद अचाट आहे आणि ह्याच्यामध्ये पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय संघाचे फलंदाज जो परिणाम साधतात त्याचा संपूर्ण मॅचवरती एक चित्र उमटलेलं आपल्याला दिसतं. कारण तुफान आक्रमण करतात. याच्यामध्ये सलमान अली आगा जो आहे पाकिस्तानचा कप्तान, त्याची आज पत्रकार परिषद चांगली झाली. सरप्रायझिंगली त्यांच्या मीडिया मॅनेजरनी भारतीय पत्रकारांना प्रश्न विचारून दिले जे अगोदरच्या वेळेला झालेलं नव्हतं. त्याचबरोबर सलमान अली आगा हा शांतपणे चांगलं बोलला, हे सुद्धा कबूल करायला लागेल. अभिषेक शर्माबद्दल प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणला माझ्या शुभेच्छा आहेत, तो फिट होऊन तंदुरुस्त होऊन उद्याचा सामना खेळावा अशीच आमची इच्छा आहे कारण आम्हाला सर्वोत्तम भारतीय संघाविरुद्धचा सामना खेळायचा आहे. हे सकारात्मक स्टेटमेंट आहे. त्यामुळे आत्ता तरी नकारात्मकता ही नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट.
अभिषेक शर्माबद्दल अपडेट अशी आहे की तो आता तंदुरुस्त झाला आहे, उद्याचा सामना खेळायला उत्सुक आहे. भारतीय संघ संध्याकाळी इथं सरावाला येणार आहे. इंडोर स्कूलसुद्धा इथं आहे, बाकी सराव सुविधासुद्धा आहेत. त्यामुळे पाऊस जरी पडला तरी भारतीय संघ इंडोर प्रॅक्टिस सुविधेचा फायदा घेऊन सराव करेल आणि अभिषेक शर्मा उद्याचा सामना खेळायची शक्यता आहे. ह्याच्यामध्ये तिलक वर्मा, खाली असलेला अक्षर पटेल आणि मध्ये 4 नंबरला खेळणारा सूर्यकुमार यादव हे त्या मानाने नीट पद्धतीने बॅटिंग करतात. परंतु बाकीचे जे 5 बॅट्समन आहेत ते तोडफोड बॅटिंग करतात. त्यामुळे ते जे कॉम्बिनेशन आहे आणि बऱ्याच वर्षानंतर भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजांची अक्षरशः म्हणजे पलटण आहे. एका पाठोपाठ ते एक येतात आणि सगळ्यांकडे ते बिग हिटिंग शॉट्सची ॲबिलिटी आहे, ती काहीच्या काही आहे. पाकिस्तानचे पत्रकारसुद्धा हे बोलून दाखवत होते की सिक्सर मारायची जी तुमच्या खेळाडूंची क्षमता आहे ती अचाट आहे. त्यामुळे फलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघ सिक्युअर्ड आहे. लोक म्हणत आहेत ह्याला काढा, कुलदीपला घ्या, त्याला काढा, याला घ्या. मला वाटतं भारतीय संघात जास्त बदल होणार नाही. संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्मा एवढा एकच बदल व्हायची शक्यता मला वाटते. कारण सेट आहे टीम. आत्ताच्या घडीला हार्दिक पांड्या, हर्षदीप सिंग हे बुमराला उत्तम साथ देत आहेत. नंतर आपले 2 स्पिनर आहेत आणि बदली बॉलर म्हणून दुबेकडे सुद्धा बघितलं जात आहे. त्याला बॉलिंग करायची वेळ येऊ नये या दृष्टीने पहिल्या 5 बॉलरवरती जबाबदारी असेल. हा सगळा खेळ ना कौशल्याचा नाही आहे. हा सगळा खेळ कोण संघ दडपण झेलू शकतं आणि मग अपेक्षांचा सामना करत आपला नैसर्गिक खेळ करू शकतं याच्यावरती सगळं असतं. खेळाडू हे या सामन्याकडे संकट नाही तर संधी म्हणून बघतात. मला एवढीच खूप जणांना हात जोडून विनंती करायची आहे, खेळामध्ये भारतीय संघाच्या सतत सुधारणा व्हायला पाहिजे या मुद्द्याशी मी तुमच्या सहमत आहे. पण सतत हे असं खेळलं तर पाकिस्तान विरुद्ध कसं खेळणार, ते तसं झालं तर पाकिस्तान विरुद्ध कसं खेळणार. सूर्यकुमार यादवचा कॅच पकडला असता तर हे झालं असतं, किंवा गेल्या सामन्यामध्ये वरुण चक्रवर्ती आणि अक्षरची बॉलिंग पडली नसती तर हे झालं असतं. असं जरतरचं क्रिकेट नसतं. कारण तुम्ही लक्षात घ्या 24चा वर्ल्ड कपसुद्धा रोहित शर्माचा नको त्यावेळेला हेडनी कॅच पकडला म्हणून तर सामना फिरला ना, पण गेलं ते स्टेशन मागं झालं. सूर्यकुमार यादवनी कॅच पकडला, वर्ल्ड कप जिंकायला आपल्याला मदत झाली, ते स्टेशन मागं गेलं. त्यामुळे जरतरची गोष्ट करणं खेळाडूंना पसंत नसतं. ते सतत पुढचा विचार करतात, नेहमी सकारात्मक विचार करतात, स्वतःवरती विश्वास ठेवतात आणि जाऊन मनमोकळेपणाने खेळायची हिंमत दाखवतात. म्हणून हे खेळाडू आपल्यापेक्षा वेगळे असतात. रविवारच्या सामन्यातसुद्धा भारतीय संघ दडपण असणार, भारतीय संघावरही असणार, पाकिस्तान संघावरती असणार. फक्त ही नव्या पिढीतली भारतीय खेळाडू जे आहेत ते दडपण झुगारून खेळणारे खेळाडू आहेत आणि रविवारच्या सामन्यामध्ये सुद्धा ते मन मोकळा खेळ करायचाच प्रयत्न करतील अशी माझी अपेक्षा आहे. गर्दी तुफान होणार आहे, तुफान, शंकाच नाही. कारण काय आहे, ऐन वेळेलासुद्धा काही धनदांडग्यांनी इथं येण्याची हिंमत दाखवलेली आहे. ब्लॅक मार्केटला नेहमीप्रमाणे उधाण आलेलं आहे. वाटेल त्या किमतीला तिकटी विकली जायला लागलेली आहेत. रेस्टॉरंट्स भरलेली आहेत, हॉटेल्स भरलेली आहेत. एक क्रिकेटचं फेस्टिव्ह वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा आनंद घ्यायला प्रेक्षक येणार आहेत, स्थानिक प्रेक्षक येणार आहेत, परदेशी प्रेक्षक येणार आहेत आणि त्याचबरोबर ICCची संपूर्ण पलटण येणार आहे. कारण हा सामना बघायलाच तर ती मजा आहे आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा हा सामना पत्रकार म्हणून तुमच्यासाठी कव्हर करणार आहे, त्याची बित्तम बातमी तुम्हाला देणार आहे. हे सगळं बोलत असताना एखादा मुद्दा राहिला जाऊ शकतो. मी काही परिपूर्ण पत्रकार नाही आहे, माझासुद्धा अभ्यासच चालू आहे. जास्तीत जास्त मुद्दे तुमच्यापर्यंत पोचावे याच्यासाठीचा हा प्रयत्न होता. कारण फिरकीचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता भारत आणि पाकिस्तान दोघांच्या दृष्टीने. त्याची एक सविस्तर क्लिप मी अगोदर म्हणूनच सादर केली की प्रिव्ह्यूमध्ये ती गोष्ट परत सांगायची वेळ येऊ नये. एकंदरीत वातावरण तापलेलं आहे. आता फक्त पावसाचा व्यत्यय जर का मर्यादित प्रमाणात राहिला तर नेहमीप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला देल धमाल मजा आहे, एवढंच मी म्हणतो. तुमचा अंदाज काय आहे, मी मांडलेल्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का नाही सहमत आहात मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता सकाळचा रिपोर्ट लिहितो, तोही लिहिणं फार महत्त्वाचं आहे. बाय बाय.